तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी पोर्नाडकर। तर मित्रांनो, 2 दिवस झाले पावसाला सुरू झालेला आहे आणि आज आपण जाणार आहोत चढणीचे खेकडे पकडायला, म्हणजेच काले नदीचे खेकडे। आज आपण जाणार आहोत ते शेतामध्ये पकडायला। तर आपल्याच गावाच्या साईडला शेत आहेत, त्या शेतांमध्ये नदीचे आता चढणीचे खेकडे भेटायची सुरुवात झालेली आहे। तर व्हिडिओची स्टार्ट आता घरूनच करतोय, कारण बाहेर पाऊस खूप आहे। तर आपला गोप्रो आहे, पण भिजला तरी काय हरकत नाही, तरी पण मी व्हिडिओ आपल्या घरातूनच चालू करतोय। आता आज आपण जाणार आहोत चढणीचे काले खेकडे पकडायला। आपल्यासोबत असणार आहे सौरभ आणि तुषार, ते आपल्याला पुढे तिकडेच भेटणार आहेत। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लवकरच करा। तर भेटूया आता आपण डायरेक्ट तिकडे, चला। आता आपण आलो आहोत पुन्हा एकदा चढणीचे खेकडे पकडायला। आता 2 दिवस झाले पाऊस चालू झाला आहे, काल काय आपल्याला यायला नाही भेटला। आज आपण आलो आहोत चढणीचे काले खेकडे पकडायला। तर आपण आता आलोत आणि आपल्यासोबत आहे, इकडे आहे तुषार आणि इकडे आहे सौरभ। 2 गावलेले आहेत आणि हे बघा, सौरभला आल्या इथेशी 2 चिंबोरी भेटलेली आहे। बघ, एका ठिकाणी 2 हे बघा, काढ दिला पकड। हे बघा चिंबोरीची साईज बघा, पिल्ला आहेत। पिल्ला आपण धुवून घेणार आहोत, पिल्ला घेणार नाहीत। आणि अशा प्रकारे चिंबोऱ्या भेटायची सुरुवात झाली आहे। हे बघा, इथे एक आहे आणखी एक। चिंबोऱ्यांची साईज बघा। पिल्लं सोडून टाक, पिल्लं धुवून टाक। पिल्लं घेणार नाही आपण, पिल्लं धुवून टाकतो आपण। आता त्या चिंबोऱ्या पिल्लं सोडण्यासाठी तिथे येतात त्या। चला, सुरुवात तर आपली चांगली झालेली आहे। सुरुवात आपली 1 नंबर झाली। आलेल्या आपल्याला 2 चिंबोऱ्या भेटल्यात आणि आज आपल्यासोबत पुन्हा एकदा परत आपले नेहमीचे पार्टनर तुषार आणि सौरभ। सौरभ कुठे आहे? तर चला, आता व्हिडिओ आपण कंटिन्यू करू। चिंबोऱ्या किती भेटतात आपण बघू। जेवढ्या चिंबोऱ्या भेटतील तेवढ्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि व्हिडिओ पूर्ण पहा। ही बघ, आणखी एक, ही बघ, एक चिंबोऱ्यांचा खजाना आहे। दाखव, कचरा ना घेऊ। बॅटरी धरू का मी? ती छोटी बॅटरी त्याकडे अरे धाकटी पण 1 नंबर आणली। तर मित्रांनो, आता अमित भाई आपले बिलातून चिंबोरी काढत आहेत। बिलामध्ये हात टाकलाय त्यांनी, लागते काय? लागलं हातात, बघूया। गेली चिंगिरी आलेली आहे हातात। सौरभला पण एक भेटलेली आहे आणि साईज बघा चिंबोऱ्याची 1 नंबर। आल्यापासून आपल्याला चिंबोऱ्या बघा किती भेटल्यात। एका शेतामध्ये कमीत कमी 10 चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत आपल्याला। एका शेतामध्ये 10 चिंबोऱ्या भेटल्यात। आता अजून आपल्याला बराच फिरायचं आहे, तर बघू आता किती चिंबोऱ्या भेटतात। जाम भेटले तर मित्रांनो, चिंबोऱ्यांची साईज बघा, तुफानी साईज। 2 एका ठिकाणी 2 भेटल्यात। चिंबोऱ्यांचा खजाना आहे आणि आज तुम्हाला असाच बघायला भेटणार आहे। काम 25। आता आमची पिशवी बहुतेक भरणार आहे, फुल भरणार असं वाटतं ही पिशवी। आणि आज आम्ही पिशवी फुल भरून जाणार असा आमचा पण अंदाज आहे। बघू आता पुढे काय भेटतात। हे बघा, आता येऊन आम्हाला 15 मिनटं पण नसेल झाले, तेव्हाच आपल्याला 20 चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत। तिथं पण होते। आणि ती बघ साईज बघा, काम 25। पाणी धुवून घे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, ही सध्या अंड्यांची आहेत। ही त्यांच्यामध्ये ही बघा पिल्लं आहेत। आपण पिल्लं घेणार नाही आहोत, पिल्लं सोडणार आहोत। अशा प्रकारे चिंबोऱ्यांचा खजाना। आणि बघा, पूर्ण पिल्लं आपण खाली करू, म्हणजे पुढल्या वर्षाला आपल्याला परत चिंबोऱ्या भेटणार आहेत। एका याच्यात कमीत कमी 300 पिल्लं असतील ना रे? एका चिंबोरीमध्ये 300 पिल्लं, 300 जास्त। म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी पण चिंबोऱ्या भरपूर भेटतील। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, कारण आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी अशी मेहनत घेत असतो। आणि तुम्ही आजूबाजूला बघाल किती कालोख आहे आणि किती म्हणजे घनदाट जंगल आहे, शेती आहेत।
सापांची विंचूची न पर्वा करता आम्ही ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहोत. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पकड आहे काय ही बघा मित्रांनो, एक नंबर चिंबोरी. ही बघा पकडा मी आयुष्यात मित्रांनो चिंबोरीची साईज बघा, खतरनाक. त्यांचे नांगे बघा, चावला तर काम 25 करून टाकेल ती. अशा आपल्याला कमीत कमी 10-12 चिंबोऱ्या अशा ह्यासून जास्त भेटलेत. चला टाका पिशवीत. चला मित्रांनो, चिंबोरीची साईज बघा, काम 25. काला ढोंग्या. काला डुंगा एक नंबर. आज सौरभला आणि तुषारला आपल्या सिक्रेट जागेमध्ये घेऊन आलतो आपण, आणि नशिबात चिंबोऱ्या भेटले नाही तर मला 4 वेळेला सुनावलं असतं. काय त्याला चिंबोऱ्याला घेऊन गेला. चिंबोऱ्यांची खजाना बघा आमचा. सध्या यांचं घाटावर जाम क्रेज आहे. एक नंबर. ते तिकडे ते तले तले करतात करतात आणि पालतात. खेकडी पालन करतात तिकडे. एक नंबर साईज. पिल्लाने भरले, पिल्ला धुवून टाक. जाग्यातल्या पिशव्यांमध्ये काम झालंय 25. चला अजून किती भेटतात बघू. अजून अर्धा तर आपला झालाय चिंबोरे पकडून. अजून अर्धा 1 तास चिंबोरे पकडू आणि बघू किती भेटतात शेवटला. मित्रांनो, हे देखो स्नेक. अमितने आता बिलात हात घालून बघूया. खन्नीची चिंबोरी काढते आता. अर्धा हात तर बिलात गेलेला आहे त्याचा. बघूया काय साईज आहे ती आता. आलेला आहे वाटतं. हॅलो, मित्रांनो बघूया. साईज तर बढिया आहे बोलते अमित. बिल खोदलेलं आहे. काका चिंबोरी साईज बघू शकता मित्रांनो. ही बघा, झाडांची मुलं असल्या का नाही बहुत तकलीफ. पण आमचा हंटर काय हार मानायला तयार नाही. हा बढिया साईज आहे. ही बघा साईज मित्रांनो. ही बघा साईज. काम 50. गेला तर जीवाला लागला असं ना. आतापर्यंतची सर्वात मोठी साईज. तर डांगा बघू शकता मित्रांनो. हा बघा डांग्याची साईज बघा. मित्रांनो, चिंबोऱ्याची साईज बघा, खतरनाक. आतापर्यंत सर्वात मोठा चिंबोरा. खूप मेहनतीनंतर त्याला खणून काढलेलं आहे बिलातून. आपण बिलात आतमध्ये ते झाडाची मुलं होते त्यामुळे निघत नव्हता, तरी पण आपण प्रयत्न केला आहे आणि शेवटला त्याला पकडलेला आहे. आणि हा बघा एक सौरभला पण इथं भेटलाय तसंच. आणखी एक हा एक ते बघा सौरभ बघा, 2-2 हातात. ही बघा. हे बघा चिंबोरी. तुम्ही दोघं दिसत नाही. हे बघा चिंबोरीची साईज बघा, साईज बघा. खतरनाक साईज. चला जाऊ दे पिशवी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे एक साप आहे आणि त्यांनी मासा पकडलेला आहे. मासा कुठला आहे काय माहिती नाही. कटला. हा बघा एक नंबर आहे. जाऊ दे, त्याला त्याचा खाना खाऊ दे, त्याला जाऊन दे. हां चला, तो त्याचा भोजन घेऊन चाललेला आहे. जाऊ दे, त्याला त्याचा पोट भरू दे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही किती खतरनाक ह्याच्यात चिंबोरी मारून करत आहोत. जीवाची पर्वा न करता सापांना. आणि सापाला काय आपण घाबरत नाही, त्या पहिलाच माहिती आहे. सापाला जोपर्यंत आपण काय करत नाही तोपर्यंत साप स्वतःहून आपल्याला काय करणार नाही. त्याच्यामुळे तो त्याच्या पोटाचा, आपण आपल्या पोटाचे. त्याला त्याचे काम करतोय, आपण आपले काम करतोय.
तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्ही बघता की व्हिडिओ करायला किती मेहनत करावी लागते. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. घुसून दिला एक नंबर साईज, सिंगल नांगी. एक नांगा त्याचा. चला अशा प्रकारे तुम्ही पोती बघता. माझा खांदा उतरला आहे धरू धरू हाताने धरत होता खांद्यावर. फिशरला आम्ही पिशवी बालग्या ठेवलेला आहे आणि तो त्याचा काम एकदम चोखरित्या पार पाडतोय. सौरभ आणि मीने चिंबोरे पकडण्याचं काम घेतलेलं आहे आणि आमचं काम आम्ही चोख निभावतोय. हे बघा मित्रांनो, अजून चिंबोरे आपल्याला भेटणं काही कमी नाही झालंय. तुषार जमला उचलून. तुषारची हालत बेकार झाली सध्या ती पिशवी उचलून. मला वाटतं 15-20 सांताक्लॉज खांद्यावर मारून जायचा. सांताक्लॉज त्याचा काम तो चोख करते तुषार आणि आम्ही काही इकडे शांती घेत नाही. तुषारला अजून कष्ट देण्याचं काम आम्ही करतच आहोत. चिंबोऱ्या इकडे आम्हाला भेटत आहे आणि तिकडे तुषारचं वजन वाढत आहे चिंबोऱ्या पकडून. आम्हीच बघ. मित्रांनो, फायनली आपल्या चिंबोऱ्या पकडून झाल्यात आणि इकडं सौरभ चिंबोऱ्याची वाटणी करतोय. आणि आजच्या आपल्याला चिंबोऱ्या कमीत कमी 30 ते 35 किलो चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत. आणि चिंबोऱ्यांची साईज बघा, ही बघा, जम्बो. जाऊ दे रे, टाक रे. बघा इकडे पिशवी बघा आणि चिंबोऱ्या बघा. ही बघा, ही पिशवी पूर्ण भरलेली आहे. मोठे टाक डायरेक्ट सगळे. आणि हे बघा इकडं आपले माल नांग्या टाक. मला भेटलेले आहे. काय रे, काय असं पिशव्यांची कमतरता असल्यामुळे आपण आता गाडीचे तिकीट टाकतोय आणि इकडं ह्या पिशवीमध्ये टाकणार आहोत. सौरभ, आता चिंबोऱ्यांचा काय एक्सपिरियन्स होता आत्ता तुला? ह्याच्या आधी अशा एवढ्या चिंबोऱ्या कधी पकडलेल्यास कुठे? पहिल्यांदा. तर मित्रांनो, चिंबोऱ्यांची अशी जागा आहे की तिथे गेल्यावर कधीच खाली हात आलो नाही आत्तापर्यंत. आणि आजसुद्धा आपल्याला भरपूर चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत. आता इकडे आपण पहिले आता वाटणी करून घेणार आहोत आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो की प्रत्येकाच्या हिश्श्याला किती चिंबोऱ्या आल्यात. आता एकदा वाटणी करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो चिंबोऱ्या आपल्याला किती भेटल्यात. मित्रांनो, हे बघा, फायनली एक हिश्श्याला एवढ्या आल्यात. असे आपले 3 हिस्से झालेले आहेत. तिकडे 2 हिस्से आहेत आणि इकडे 1 हिस्सा. तर मित्रांनो, आज तुम्ही बघितलं आपण चढणीचे काले खेकडे कसे पकडलेत. तर तुम्ही बघितलं की चिंबोऱ्या पकडायला किती मेहनत लागते आणि आम्हाला व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागते. तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.